नमस्कार. जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची सार्थकता आहे आणि कुठल्या गोष्टी निरर्थक आहे हे समजणं म्हणजे जीवन समजणं होय. स्वतःच्या जीवनामध्ये सुख सुविधेसाठी, प्रगतीसाठी, उन्नतीसाठी प्रयत्न करणारे माणसं असतात, परंतु दुसऱ्यासाठी प्रयत्न करणारे महात्मे असतात. म्हणून महाराष्ट्रामध्ये एक महात्मा जन्माला आला, ज्या महात्म्यांनी आपल्या व्यवसायासोबत जे आपलं आडनाव होतं, गोरे आडनावासोबत जो त्यांचा व्यवसाय जुडलेला होता तो फुलांचा होता आणि इथले बहुजनाचे, दलिताचे मुलं चांगल्या फुलासारखे फुलले पाहिजेत म्हणून गोऱ्यांचे फुले झाले आणि ते फुले आज महात्मा म्हणून तुम्हा आम्हाला दिसतात. आधुनिक काळातला संत म्हणून ज्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, कारण समाजाला अज्ञानातून समाजाला दिशा दाखवण्याचं काम किंवा समाजापर्यंत ज्ञानाचा सूर्य घेऊन जाण्याचं कार्य ज्या महात्म्यांनी केलं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचा स्मृती दिन आहे, ज्यांचं कार्य एखाद्या जातीसाठी, कुटुंबासाठी नसता सकल मानव समाजासाठी नाही तर स्त्रियांच्या उद्धाराचं सुद्धा कार्य त्यांनी केलं. हे कार्य करत असताना त्यांनी जातीचा किंवा एखाद्या संकुचित विचाराचा आश्रय घेतला नाही, तर ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये शोषण झालेलं आहे, अशा शोषितांना, अन्यायांना न्याय देण्याचं काम केलं. त्यांनी जी शाळा उघडली आणि त्या शाळेमध्ये ज्यांना शिकवलं त्यामध्ये पहिल्या ब्राह्मणांच्या कन्या होत्या, ब्राह्मणांच्या विधवा होत्या. म्हणजे अन्याय, अत्याचार हा स्त्रियांवर होत होता आणि ती स्त्री ब्राह्मण आहे, दलित आहे, बहुजन आहे, यापेक्षाही ती स्त्री आहे म्हणून तिला अन्याय सहन करावा लागत होता. त्या अन्यायापासून सुटका करण्याचं काम ज्योतिबांनी केलं होतं. म्हणून त्या ज्योतिबांना आज महात्मा म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचं समाजावर, स्त्रियांवर अनंत असे उपकार आहेत. त्या महात्मा ज्योतिबा फुले यांना आठवण करत असताना त्यांच्या 3 गोष्टी समाजाला निरंतर दिशा दाखवणाऱ्या आहेत. पहिलं, त्यांनी केलेलं समाज उद्धाराचं कार्य. दुसरं, त्यांनी केलेलं शिक्षण स्त्रियांसाठीचं कार्य. आणि तिसरं, त्यांनी निर्माण केलेली त्यांची साहित्य संपदा. महात्मा फुलेंचा लढा किंवा महात्मा फुलेंचा विरोध किंवा महात्मा फुलेंचं जे काही विचार होते ते विचार कुठल्या जातीच्या किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नव्हते, तर ते मानवी कल्याणाच्या, स्वातंत्र्याच्या, समतेच्या आणि मानव मुक्तीच्या दिशेने जाणारे त्यांचे विचार होते. आज त्या महात्मा फुलेंचे विचार सगळ्या समाजाला, देशाला उपकारक आणि दिशादर्शक असताना महात्मा फुलेंना एखाद्या जातीमध्ये बंदिस्त करणं हे म्हणजे त्यांना समजून घेण्यामध्ये त्यांच्या अनुयायी आणि आपण कुठंतरी कमी पडलोत हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. अरे, ज्यांनी कुठलाही स्वार्थ, कुठलाही पैसा, कुठलेही पगार, कुठलंही मानधन, कुठलाही पुरस्कार, कुठल्याही गोष्टीचं श्रेय न घेता निस्वार्थ पद्धतीनं त्यागाच्या मार्गानं वेळ प्रसंगी समाजाचा त्यांच्यावरती हल्ले झाले, संकट आले, साधे नाही तर जीव घेणे आले, यांनी कार्य करत असताना त्या कार्य त्यांचं थांबलं पाहिजे म्हणून समाजकंटकांनी त्यांच्यावरती मारे करीत आणले. त्यांनी उभा केलेल्या कार्याला, नवऱ्याला साथ द्यायला बाहेर त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी पडली असताना त्या पत्नीच्या अंगावरती दगड, चिखल, धोंडे यांचा मार सुद्धा त्यांनी सहन केला. कुणासाठी? संपत्तीसाठी, पैशासाठी? बिलकुल नाही. तर त्यांना माहिती होतं की समाजामध्ये एक मोठा घटक असा आहे ज्या घटकावरती पिढ्यानपिढ्या अन्याय, अत्याचार, शोषण होत आहे. त्यांचे जीवन चांगलं व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी एवढे अन्याय, एवढे अत्याचार, एवढा अपमान, एवढी अपयश, एवढी समाजाची सगळ्या गोष्टीने त्यांच्यावर कोणमारा होत असताना वेळ प्रसंगी त्यांना घर सोडावं लागलं. म्हणजे आज ज्या टाटा, बिर्ला, अंबानीचे आपण संपत्ती म्हणतो त्या संपत्तीच्या तोडीस तोड त्या काळामध्ये ज्योतिबा फुलेंच्या कौटुंबिक संपत्ती होती. म्हणजे अर्थार्जन कुटुंबाच्या बाजूनं त्यांनी मोठे होते, मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. म्हणजे पुण्यामधले आज जर पानशेतचं धरण बघितलं तर हे सगळे उभा करण्यामध्ये महात्मा फुलेंचाच मोठा पुढाकार होता. पुणे मुंबई रेल्वेच्या ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे मोठमोठे गुत्ते होते. म्हणजे महात्मा फुले हे साधे नव्हते. त्यांनी समाज, देश, सिस्टीम सगळी समजून घेतलेली होती आणि मग ते परिवर्तन करायला निघाले होते. मला वाटतंय की महात्मा फुले त्या काळात जसे तिथल्या संकुचित वृत्तीच्या लोकांना कळाले नाहीत, तसं आज शिकलेल्या लोकांना सुद्धा महात्मा फुलेंचं कार्य पूर्णपणे अवगत झालंय, समजलंय असं चित्र दिसत नाही. त्या महात्मा फुलेंनी जे विचार मांडले ते निर्भीकांना प्रश्न विचारणारे होते, सत्याचा शोध घेणारे होते. त्याच्यामुळं त्यांच्या विचारावरती
काही लोकांनी एका विशिष्ट जातीच्या विरोधात महात्मा फुले हे नाव वापरलं किंवा त्या विशिष्ट जातीनं फुल्यांनी आमच्या विरोधात काम केलं, एवढं संकोचित राहण्याची गरज नाही. फुलेंचं कार्य हे समाजाला दिशा दाखवणारं होतं. फुलेंचं कार्य स्त्री मुक्तीचं होतं. फुलेंचं कार्य हे शिक्षणाचं होतं. फुलेचं कार्य हे समाजाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारं होतं, अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारं होतं. आणि एवढं सगळं करून सुद्धा आज फुलेंचा महाराष्ट्रावर, भारतावर नव्हे तर तमाम स्त्री जातीवर, तमाम पिछल्यांवर, शोषितांवर त्यांचे अनंत उपकार आहेत. त्या फुल्यांना खऱ्या अर्थानं भारतरत्न देऊन गौरव जरी केला तरी तो कमी आहे. एवढा त्यांचा संघर्ष मोठा होता. म्हणून या देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या आणि विद्वत्तेचा सिम्बॉल ऑफ नॉलेज ज्यांना म्हणतो त्या बाबासाहेब आंबेडकरांनी जे 3 गुरु मानले त्यापैकी एक महात्मा ज्योतिबा फुले होते. त्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केलंय. म्हणजे अविद्या तुमच्या जीवनामध्ये एवढा अनर्थ करत असते. म्हणून की काय, ज्ञानोबांनी त्या काळामध्ये संस्कृतमध्ये कोंडून ठेवलेलं ज्ञान प्राकृत मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने सगळ्यांच्या पुढे आणलं. म्हणून आज ज्ञानाचा तुमच्या आमच्याकडे सुकाळ झाला. शिक्षण तुम्हाला सहज उपलब्ध झालं. पण हे शिक्षण, हे ज्ञान मिळावं म्हणून संतांनी आणि समाज सुधारकांनी प्रचंड मेहनत घेतली, संघर्ष केलेला आहे. वेळ प्रसंगी त्यांच्यावरती जीवघेणे हल्ले झालेत, परंतु त्यांनी समाजाचा वसा घेतलेला सोडला नाही. त्यांच्या वशाचे वारसदार होऊ आणि खऱ्या अर्थानं फुलेंना स्मृती दिनाची भाव किंवा अभिवादन करत असताना एवढंच की महात्मा फुलेंनी केलेलं शिक्षणाचं कार्य, स्त्री उद्धाराचं कार्य आणि समाजाला दिशा देण्याचं कार्य हे निरंतर पुढे चलत राहिलं पाहिजे. त्या काळामध्ये कुठल्याही सुविधा नसताना त्यांनी शिक्षण संस्था उभा केल्या. आज त्या फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये आज शाळा बंद होऊ लागल्यात, अशी परिस्थिती आहे. शाळा आहेत परंतु त्या शाळेमध्ये शिक्षण नाही. जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत पण ते शिक्षक आपलेच लेकरं शहरामध्ये पाठवत आहेत. या सगळ्यातून एक बोध घेतला पाहिजे की त्यावेळेला जर फुलेंनी असा विचार केला असता तर आपण कुठं राहिलो असतो. शिक्षणातून महाराष्ट्र पुढारला, शिक्षणातून महाराष्ट्र पुढे आला. याचं बीजारोपण किंवा याचा पाया या ठिकाणी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घातला होता. संसार करणाऱ्या दाम्पत्यांनी त्या 2 नवरा बायकोंचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे की आदर्श पती पत्नी कशा असावेत, आदर्श शिक्षक कसा असावा आणि संपत्ती पैसा असताना सुद्धा त्या पैशाचा विनियोग समाजासाठी केला गेला पाहिजे. समोरचे येणारे मूल किंवा विधवा किंवा घटस्फोटी परित्यागता हे आपल्या जातीचे, कुटुंबाचे, त्याच्यापेक्षा ते माणूस आहेत. म्हणून प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघण्याची जी दृष्टी फुल्यांची होती ती दृष्टी आज महाराष्ट्राला मिळावी एवढंच त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन ठरणार आहे. विचार आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद.